धापलकावर धावसंख्या किती बनवली जाणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आत जितू धुमाळ आणि सागर शिंगोळे। गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहे। देवेश च्या हातामध्ये चेंडू आहे। 3 षटकांची सेमीफायनल 2। आता इथे जो संघ जिंकणार तो खेळणार सरळ फायनल। जनमान वाघाची वाडी या टीम बरोबर। पहिला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल लाईन प्लेन थोडीशी खराब आहे देवेशची। एक धाव जे मात्र धावफलकावर पाहायला मिळेल। संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय। संघाचं होतोय श्री गणेश। गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार। देवेन इथे विकेट करण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय। ओ कॉलिंग पाहायला मिळालं नाही। नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल। गणेश आलते बॉल पर्यंत एक सिंगल। एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट होईल ओपन। जय भोले कोरावळे त्यांच्या विपक्ष जय हनुमान तोंडले। पहिलंच पर्व आहे। पहिल्याच पर्वामध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही तर लढला आणि ज्या प्रकारची कामगिरी या अगोदरच्या सामन्यामध्ये सूरज विषयने केली प्रत्येकाचीच मन जिंकली आणि ज्या प्रकारची गोलंदाजी कुणाल भोईरने केली प्रत्येकाच्या मनामध्ये कुणालने आपलं स्थान निर्माण केलंय आपल्या गोलंदाजीच्या जीवावर। गोलंदाज तयार आहेत। देवेन ओ इथे टाकलेला चेंडू जास्त सफल झाले। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर शिंगोळे या खेळाडूचा राहिला। सागरसाठी देखील भरपूर पारितोषिक आहे। दुसऱ्या बाजूला घरचा संघ खेळतोय। आज तोंडले गावातील प्रत्येक जणांनी कामाला सुट्टी टाकली। प्रत्येक जणांनी जो शाळेत जात असेल त्याने शाळा आज बुडवली असेल कारण आज रविवार आहे। मला वाटतं शाळेला सुट्टी आहे स्पेशली। गोलंदाज तयार। इथे विकेट मोठा फटका सागर शिंगोळे बाहुबली ऑफ कोरावळेच्या बाडमधून सिक्सर। सध्याच्या घडीला 8 ऑन द बोर्ड। 8 धावा धावफलकावर 8 पडली 2 संघांची गाठ। पाहूया या सेमीफायनल मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं। 1 मिनिट सामना थांबवा पंच। ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध उद्योजक आहेत मुरबाड तालुक्यातील युवा उद्योजक प्रत्येकाच्याच मनामध्ये त्याने स्थान निर्माण केले असे साहिल दादा नितीन तेलवणे प्रसिद्ध उद्योजक यांची ग्रँड एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळते। वेलकम साहिल दादा आपल्या सह तेलवणे उपस्थित होतात ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं प्राइज आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित आहे। सर्वांचंच या जय हनुमान तोंडली चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे। जाव्या मैदानाच्या जिथे सेमीफायनलचा सामना चालू आहे स्ट्रायकर इनवर सागर शिंगोळेला आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कर देवेने धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 8। एक षटकार आलाय सागर शिंगोळेच्या बॅटमधून। देवेनला कमबॅक करावा लागेल। 3 षटकांच्या लढतीसाठी ओपनिंग साठी आला। इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा फ्लाइटेड एक टप्पा खा चेंडू सीमा पार सागर शिंगोळेचा बार चौकार। जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। धावफलक वाढेल। धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला वाढतोय 12। इथे विकेट सागर शिंगोळेचं आक्रमण बाहुबलीच्या बाडमधून लांबलचक षटकार।
जोरदारच फलंदाजी मैदानाच्या सागर शिंगोळेची चालू आहे. धावफलक 18 या धावसंख्येवर. बाहुबलीच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. इथे अजून एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा सागर शिंगोळेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 24. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. काही विशेष सन्मान आपण जे मात्र व्यासपीठावर करतो. साहिल दादा उपस्थित आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. प्रथमतः द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलंय साहिल दादा नितीन तेलवणे, प्रसिद्ध उद्योजक, मुरबाड तालुक्यातील, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि हा विशेष सन्मान करण्यासाठी सरपंच साहेब पद्माकरजी पडवळ साहेब यांना मी विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान साहिल दादा तेलवणे यांचा शुभ सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं प्राइज 2 मध्ये 2 षटकार आले. ज्यावेळेस स्ट्रायकर एंडवर येईल सागर त्यावेळेस पारितोषिक आहे. खास करून सागरसाठी चांगला चेंडू आहे कुणाल भोईरचा. प्रभावित करतोय ज्या प्रकारची गोलंदाजी जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. तदनंतर आदित्यदादा गुजरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतो. मी आयोजक कमिटीतील कांताराम दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गुजरे साहेबांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचा विशेष सन्मान, मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या क्रीडा स्पर्धेसाठी आपली उपस्थिती. सागर ऑन स्ट्राईक 2 मध्ये 2 आलेत. या बॉलवर षटकाराला 3333 रुपयाचं प्राइज. रोहित हरड, दौलत भाऊ तुपे, मनोज केंबारी आणि या बॉलवर षटकाराला तर समालोचकांसाठी देखील 2222. हा बॉल फार महत्वाचा. आणि हा चेंडू जर डॉट टाकला कुणालने तर कुणालसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. 500. बॉलची किंमत वाढली इथे. आता प्रत्येक बॉलची किंमत वाढणार. कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. सागर ऑन स्ट्राईक 2 वेळा काल संधी आली ती गमावली आहे. आज गमावली जाईल की ती संधी गमावली जाते ते पाहायचं. गोलंदाज तयार कुणाल. इथे बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत आणि सागर शिंगोळेची षटकार हॅट्रिक पूर्ण. रोहित हरड, दौलत भाऊ तुपे आणि मनोज केंबारी यांच्या वतीने 3333 सागर साठी आणि 2222 समालोचकांसाठी. आपण व्यासपीठावर करणार आहोत मेहुल दादा राखाडे यांचा विशेष सन्मान. जयवंत दादा विषय यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतो. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सागर सागर आणि फक्त सागर बॅटमधून जबरदस्त कामगिरी. तदनंतर चेतनदादा झुंजाराव अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये ऍज अ पॅकर म्हणून ज्यांची खूप मोठी भूमिका असते असे चेतनदादा यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतो. भगवानदादा आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. मान्यवरांचे विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केले जातात. सर्वांचेच शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने करतोय आपण. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहे. यानंतर हितेशदादा हरड यांचा विशेष सन्मान आपण करतो. हितेशदादा हरड यांचा विशेष सन्मान. हितेशदादा या आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. रमेश दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सन्मान जे मात्र केले जातात. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशी होतीये ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम
इथे टाकलेला हा चेंडू इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 38. जय भोले कोरावळे सागर. तदनंतर प्रणितदादा चौधरी यांचा विशेष सन्मान आपण करतोय. प्रणितदादा चौधरी यांचा विशेष सन्मान. फुल टॉस आणि इथे हा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू राहिला कुणालचा. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 36. कुणालची जबरदस्त गोलंदाजी. फक्त या षटकात धावा आल्या 12. त्यानंतर गुरुनाथदादा वडवले यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. गुरुनाथदादा वडवले यांचा विशेष सन्मान. विशेष सन्मान आपण करतोय गुरुनाथदादा वडवले यांचा. विशेष सन्मान आपण करतोय तो गुरुनाथदादा वडवले यांचा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 38. रोहितदादा भोईर यांचा विशेष सन्मान आपण करतोय. रोहितदादा भोईर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर जितूय. त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल सुंदर असा पाहायला मिळतोय. परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं. संकेत पवार यांचा एक विशेष सन्मान. संकेत दादा पवार. ऑन फील्ड डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 39. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. श्रीजय देशमुख यांचा विशेष सन्मान आपण करतोय. श्रीजय देशमुख यांचा विशेष सन्मान. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद. आवड्या आलाय ज्याची काल फलंदाजी आपण पाहिली. तुफान फलंदाजी होताना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर भावड्या. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. इथे कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर आदळला. लेग बिफोरची शिकार. भावड्या बाद. सागर असेल नॉन स्ट्रायकर एंडवर. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 40 ऑन द बोर्ड. 40 धावा आहेत. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. सूरज
रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, चौकार. खास करून या संपूर्ण स्पर्धेसाठी कैलासवासी इंदुबाई सीताराम मांगर यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार सीताराम मांगर यांच्याकडून आकर्षक अशा 4 ट्रॉफीज ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं आपण मनापासून कौतुक करू. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवण्यामध्ये महत्वाचं योगदान जे मात्र राहिलेलं आहे. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात, फटका जो मात्र सजवलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. खास करून ऑनलाईन 3,333 रुपये सागरच्या अकाउंटला ऑलरेडी जमा झालेत. रोहित आरड आणि त्यांच्या संपूर्ण टीम अर्थात दौलत भाऊ असतील, मनोज भाऊ केंबर यांचं मनापासून आभार. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होती ते पाहायचं. 45, 2 चेंडू शिल्लक आहेत. कंबर कसले, ज्या प्रकारची सुरुवात होती असं वाटत होतं कुठेतरी 65-70 होतील. इथे टाकलेला हा चेंडू, सूरजची गोलंदाजी अप्रतिम. चेंडू आलाय इथे, तिसऱ्या पंचांची मदत आहे पुन्हा. डॉट बॉल. शेवटचा चेंडू, 2 आहेत का अजून? शेवटचा बॉल शिल्लक. 45 धावा धावफलकावर. सागरच्या बॅटमधून 10 चेंडू आल्यात 34. हा चेंडू महत्वाचा. आणि शेवट षटकाराने केला. ऑड अ शॉट. 51 धावा धावफलकावर. विजयासाठी 52चं लक्ष. टीम जय हनुमान तोंडली. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब. काय सर, बॉल का? येतील 15-1 मिनिटांनी येतील. थांब सूरज, तो बॉल चेक करा, चालेल का? आले बा.
लगातार 3 षटकार जर कोणताही फलंदाज खेळत असेल तर पद्माकर श्रीराम पडवळ, महाराष्ट्र पोलीस सरपंच यांच्या वतीने 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटरला कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार रणशिगेला पोहोचला. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन यासाठी जाणली जाईल ही क्रीडा स्पर्धा. पहिलंच पर्व आहे आणि या पहिल्याच पर्वात सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जाईल. चला आता लवकरच मॅच सुरू करा कारण फायनलचा सामना अजून बाकी आहे. हा सामना किती वाजता संपेल यावर आपण ठरवू की फायनल किती षटकांची होईल, 3 की 2. गोलंदाज सय्या अशोकदादा शेळके उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत. मॅच सुरू करा. भावेश स्ट्रायकर एंडवर सूरज. तोंडली गावचं क्रिकेट क्षेत्रातील भूषण म्हणजे सूरज. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आवी पडवळ आहे ज्याने प्रत्येक सामन्याची सुरुवात षटकारानेच केलेली. तो आवी. पहिलाच बॉल सूरज विषेचं आक्रमण आलाय. सिक्सर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 6 या धावफलकावर. सुरुवात झाली षटकारानं. प्रवीण अप्पा पडवळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आता 200 रुपयाचं पारितोषिक. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका हो. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील. 52चा पाठलाग आहे. पॉवर प्ले मध्ये धावा बनवाव्या लागतील. ती ताकद सूरज विषय ठेवतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर भावेश याला आपण पाहतो. गोलंदाज तयार आहेत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. कॉलिंग कॉलिंग पाहायला मिळाली नाही. सूरजला जीवनदान. ज्या ज्या वेळेस तुम्ही जीवनदान देणार आहे त्या त्या वेळेस फायदा घेणार आहे. कोणताही फलंदाज असेल. संघाची धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतायत 8 ऑन द बोर्ड. 8 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आत. सेमीफायनल 2. भावेश. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण पाहू. 14 चेंडू 42 धावा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी. सूरज आवी ही जोडी मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू. वॉट अ शॉट. अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार. सूरज विषेच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. 14 धावा धावफलकावर. 38चं लक्ष्य. शेवटचे 13 चेंडू. इथे बिग हिट. सूरजच्या बॅटमधून आक्रमण येतोय. सिक्सर. षटकार.
खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षापाशी भरपूर प्रेक्षक वर्ग, त्यांना विनंती थोडं मागं थांबा. कोणत्याही खेळाडूला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी आपणच घ्या. खूप सुंदर आयोजन, खूप सुंदर नियोजन 4 दिवस या क्रीडा स्पर्धेचं झालेलं आहे. तरी विनंती असेल आपण आता थोड्या वेळासाठी सहकार्य करा सर्वांनी. 12 चेंडू 32 हे समीकरण गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये भावड्या यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल. सूरजच्या बॅटमधून पहिल्या षटकात जीवनदान मिळाल्यानंतर आतापर्यंत 12 धावा तर त्याने वसूल केलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला भावड्या आलाय गोलंदाजी करण्यासाठी. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. चला वेळ वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. सातत्याने आपण सूचना करतोय. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील कारण एक सामना अजून फायनलचा बाकी आहे. भावड्या आलाय समोर आवी पडवळ. पहिला चेंडू डेड बॉल जो मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू आवी पडवळसाठी डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 11 चेंडू 32 धावा. अकरा चेंडू आणि 32 धावा हे समीकरण चे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना भावड्या गोलंदाजी मार्कवर. अजून एक चेंडू जो मात्र पाहायला मिळेल आणि इथे अवी रन आउट च्या स्वरूपामध्ये बाद. दापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला 20. 10 चेंडू 32 धावा. भावड्याला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. भावड्या समोर सूरज. इथे बिग हिट आणि लांबलचक षटकार. सूरज विषयच्या बॅटमधून सिक्सर. शेवटचे 9 चेंडू आणि 26 धावा. 9 चेंडू 26 चं समीकरण आहे. भरपूर चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला होती सूरज कडून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. भावड्याला पाहतोय आपण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली आहे परंतु अस्ता व्यस्त आहे. 2 धावा येतील. 8 चेंडू 24 धावा. सेमी फायनल 2 मैदानाच्या आत. पहिलं पर्व जय हनुमान मित्र मंडळ तोंडले व ग्रामस्थ मंडळ तोंडले आयोजित जय हनुमान तोंडले चषक 2025. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. 8 चेंडू आणि 24 धावा. ओ फुलटॉस चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तिथे रन आउट ची शिकार. फलंदाज बाद आणि तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी.
इट्स फेअर बॉल. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. 7 चेंडू 24 धावा. सात चेंडू 24 हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कसा रंगेल हा सामना ते देखील पाहायचं आपल्याला. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आत. गोलंदाज सय्यर आहेत. गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू आणि 24 धावा. हा चेंडू फार निर्णायक राहील. आणि बॅटर मैदानामध्ये मिराज आलेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं राहिलं जयदस यांचा संघ पनवेल या ठिकाणी फायनल मध्ये दाखल. अभिनंदन. ओ बिगेट. व्हाट अ शॉट. मिनी हेलिकॉप्टर सिक्सर. बंधू मैदानाच्या सूरज मिराज दोघांच्या शेवटी जर आपण पाहिलं तर राज आज या मैदानावर ते राज करणार का ते आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू 18 धावांचं समीकरण. 6 गेंद्यावर 18 रन. चला वेळ वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. 6 चेंडू 18 धावा. फायनलचं तिकीट प्राप्त करण्यासाठी टीम जयहनुमान तोंडलीला तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडू 18 डिफेंड करायच्यात जय भोले कोरावळेला. सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मिराजने आल्या आल्या षटकार खेळत अशा उम्मीद ज्या मात्र जागृत केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय सूरज. 9 चेंडू खेळलाय त्याने 28 धावा ज्या मात्र बनवल्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 18 रन. आज प्रत्येकच सामना रंगतदार होताना पाहायला मिळाला. फायनल डे. प्रत्येक जणाला जिंकायचं आज आणि ते जिंकण्याच्याच ईर्षेने या मैदानावर आलेले आहेत. जिंकण्याची भूमिका प्रत्येकाचे. फायनल मध्ये कोण खेळणार. वाघाची वाडी या टीमच्या बरोबर जय हनुमान वाघाची वाडी वर्सेस कोण. येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू 18चं समीकरण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. मोहन. ओ पहिला चेंडू वेगात टाकलाय. विकेट आली. सूरज बाद. चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. आनंद सातत्याने सलामीसाठी येणारा फलंदाज या मॅच मध्ये 5व्या क्रमांकावर आला बॅटिंग साठी. त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. 5 चेंडू 18 धावा. इथे कमीत कमी 3 षटकार खेळावे लागतील 5 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा फटका आनंदच्या बॅटमधून. एक टप्पा घात चेंडू सीमापार. 4 रन. शेवटचे 4 बॉल 14. चेंडू आणि 14चं समीकरण.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल दादा तेलवणे यांच्या वतीने पारितोषिक येत आहे. 2 षटकार जर खेळले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक प्लस साहिल दादा 2 षटकार जर आले तुम्ही दिलेलं पारितोषिक 25,000चं तर लागू होणार आहे फायनल खेळल्यानंतर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2 षटकार किती महत्वाचे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल आला तर वर्चस्व राहील आता कोरावळेचं. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13. कुणाचे 3-13 होणार आहे ते पाहायचं या चेंडूवर. 3 चेंडू 13 धावा. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला मिराज. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज. तिथे एक सिंगल कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 2 बॉल मध्ये 12 बनवाव्या लागतील आणि त्या बनवत असताना 2 बॉलवर 2 षटकार खेळावे लागतील. 2 चेंडू 12 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचंय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मोहनला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी त्याची राहिली. अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. 2 चेंडू 12. इथे बिग हिट केलाय. उंची भरपूर आहे. तिथे भावड्याने चांगला झेल पकडलाय. जय भोले. कोरावळे आता फायनलच्या दिशेने वाटचाल करतात. शेवटचा एक बॉल शिल्लक. यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलं आणि जय भोले. कोरावळे जनमान तोंडली चषक 2025 च्या फायनल मध्ये दाखल.